नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या 29 महापालिका निवडणुकांविषयी. या निवडणुकीच्या निकालांनी राज्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीनं या निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवलं. विजयाची घोषणा झाली आणि सगळीकडे एकच जल्लोष पाहायला मिळाला, तो म्हणजे गुलाल. राजकीय पक्ष कोणताही असो, पण विजयाचा रंग मात्र एकच असतो, लाल गुलाबी गुलाल. आपण अनेकदा ऐकतो की अमुक एका मतदारसंघात आमचाच गुलाल उधळला जाणार किंवा गुलाल फक्त आमचाच. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की निवडणुकीच्या विजयाचा आणि गुलालाचा नेमका संबंध काय? विजयानंतर पेढे वाटले जातात, फटाके फोडले जातात, पण गुलाल उधळणं ही सर्वात मोठी ओळख का बनली? आज आपण गुलालाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय महत्त्व जाणून घेणार आहोत. गुलालाचा संबंध थेट आपल्या संस्कृतीशी आणि भक्तीशी जोडला गेलाय. महाराष्ट्रामध्ये खंडोबा, ज्योतिबा किंवा विठ्ठलाच्या वारीत गुलालाची उधळण मोठ्या प्रमाणावर केली जाते. येळकोट येळकोट जय मल्हार, चांग भलं म्हणत जेव्हा भंडारा किंवा गुलालाची उधळण होते, तेव्हा तो आनंदाचा आणि समर्पणाचा सर्वोच्च बिंदू असतो. गुलाल हा मुळात शुद्धता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. जुन्या काळी जेव्हा राजे महाराजे युद्ध जिंकून परत येत असे, तेव्हा त्यांचे स्वागत फुलांनी आणि रंगांनी केलं जात असे. कालांतरानं ही परंपरा सण उत्सवात आणि नंतर विजयाच्या उत्सवात परावर्तित झाली. रंगांमध्ये लाल रंग हा ऊर्जेचा, शौर्याचा आणि उत्साहाचा रंग मानला जातो. म्हणूनच कष्टानं मिळवलेल्या विजयाचे प्रदर्शन करण्यासाठी गुलालापेक्षा दुसरा चांगला पर्याय असू शकत नाही. आता वळूया राजकारणाकडे. निवडणुकीत गुलाल उधळणं हे केवळ सेलिब्रेशन नाही, तर ते एक स्टेटमेंट आहे. जेव्हा एखादा उमेदवार निवडून येतो, तेव्हा त्याच्या अंगावर पडणारा गुलाल हा त्यानं 5 वर्ष केलेल्या संघर्षाचं आणि जनतेनं दिलेल्या कौलाचं प्रतीक असतो. गुलाल म्हणजे अधिकार. राजकारणात गुलालाचा अर्थ सत्ता असा होतो. गुलाल उधळणं म्हणजे त्या भागावर आपले वर्चस्व सिद्ध करणे असं आहे. गुलाल म्हणजे कार्यकर्त्यांची मेहनत. निवडणुकीत रात्रंदिवस राबणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी गुलाल म्हणजे त्यांच्या कष्टाचं फळ असतं. नेत्याच्या विजयापेक्षा स्वतःच्या कष्टाचा रंग हवेत उडताना पाहून कार्यकर्त्यांना मिळणारा आनंद शब्दांच्या पलीकडे आहे. नुकत्याच झालेल्या 29 महापालिका निवडणुकीत भाजपने जो विजय मिळवला, त्यामागे एक मोठी रणनीती होती. पण त्या विजयाची खरी मोहर उमटली ती म्हणजे निकालाच्या दिवशी उडालेल्या गुलालाने. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं जल्लोष साजरा केला, त्यातून त्यांनी विरोधकांना एकच संदेश दिला की मैदान आम्ही मारलंय. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर लाल रंग मानवी मेंदूवर वेगळा प्रभाव पाडतो. तो माणसाला अधिक उत्साही आणि आक्रमक बनवतो. निवडणुकीच्या निकालाच्या वेळी वातावरण अत्यंत तणावाचं असतं. अशा वेळी गुलालाची उधळण हा तणाव झटकून आनंदाची लहर पसरवण्याचं काम करते. गुलाल लावलेला चेहरा हा विजेता असल्याचा आत्मविश्वास देतो. यावेळच्या महापालिका निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा सिद्ध केलं की त्यांची संघटनात्मक बांधणी किती मजबूत आहे. ग्रामीण भागापासून ते शहरी भागांपर्यंत गुलालाची उधळण पाहायला मिळाली. विजयानंतर गुलालाचा वापर करून सोशल मीडियावर गुलाल आमचाच अशा टॅगलाईन्ससह फोटो पोस्ट केले जातात. हे एक प्रकारचे सायकोलॉजिकल वॉरफेअर असते, ज्यामुळे समोरच्या पक्षावर एक मानसिक दबाव निर्माण होतो. गुलाल हा केवळ एक रंग नाहीये, तर ती एक भावना आहे. तो विजयाचा आनंद आहे, संघर्षाचा शेवट आहे आणि नव्या सत्तेची सुरुवात आहे. महाराष्ट्राच्या मातीत गुलालाचं स्थान अढळ आहे आणि जोपर्यंत लोकशाही आहे, तोपर्यंत निवडणुका आणि गुलाल यांचं हे नातं असंच घट्ट राहील. या 29 महापालिका निवडणुकीत तुमच्या भागात कोणाचा गुलाल उधळला गेला आणि तुमच्या मते गुलालाचं महत्त्व काय आहे, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.